सिंपल आहेत डिफरन्स आहे. हा गोल्डन फिनिश टेम्पल आहे. गोल्डन फिनिशच टेम्पल नसतो. गोल्डन फिनिश ऐवजी मॅट मध्ये पण तुम्हाला टेम्पल मिळेल, ज्याच्यामध्ये ना कलाकारी किंवा जे आपण आर्ट म्हणतो किंवा एक हे म्हणतात फिगर्स असतात ना, तर ते टेम्पल मध्ये जातात असं असतं. आता हा डब्बी कुंदन आहे. कुंदन मध्ये डब्बीमध्ये म्हणजे तो प्रॉपर असा वर्क केलेला आहे त्याच्यावर, त्याला पॅक केलेलं आहे कुंदनला, म्हणून याला डब्बी कुंदन म्हणतात. आता हा डब्बी कुंदन आहे, हा तुम्हाला खूप डिझायनर साडीवर किंवा लेहंगावर काय व्हाईट कलरचं अटॅचमेंट आहे त्याला, ठीक आहे, छोटे छोटे मण्यांचे. तर ह्याच्यामध्ये हे कधी घालणार तुम्ही, ज्यांचं ना एक म्हणतो ना आपण ब्लाऊज पण सेम आणि कॉम्बिनेशन मध्ये आहे, त्यांना तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणजे डार्क ब्ल्यू कलर, डार्क पिंक कलरचं ब्लाऊज आणि साडी सेम सिमिलर आहे, लेहंगा वगैरे सगळं. तर त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे ना हे राजस्थानी लुक मध्ये जास्त जातात, गुजराती राजस्थानी लुक मध्ये जास्त जातात हे सेट्स. तुम्ही हा नऊवारीवर पण घालू शकता, बट नऊवारी कशा कलरची असली पाहिजे, नऊवारी डिझायनर असली पाहिजे. फर्स्ट त्या नऊवारीवर स्टोन वर्क, लेसचं वगैरे काहीतरी वर्क पाहिजे प्रॉपर, आणि ती डार्क शेडची पाहिजे, ती परफेक्ट ह्याच्यावर घाला, परफेक्ट. ठीक आहे, हे झालं. वर घाला, साऊथवर घाला, तुम्ही बेंगॉलीवर घाला, तुम्ही रजवाडीवर घाला, राजस्थानी घाला, कशावर पण. तुम्ही उलटे पदर जे गुजराती स्टाईलमध्ये असतात त्यांना घाला, घागरावर घाला, कशावर पण घाला, हा सेट परफेक्ट मॅच. म्हणजे या बेसचा कलरसाठी सांगते. डिझाईन तुम्ही ब्रॉड आहे, थोडासा हेवी आहे, तुम्ही छोटे घ्या. मी एक आणखीन छोटा मागवला याच्यामध्ये, सिंगल 2 लेअरचा, जस्ट इथपर्यंत. तो इतका सुंदर दिसतो ना एंगेजमेंट लुकला, तुम्ही कुठल्याही संगीतला, तुम्ही कुठल्याही लुकला तो घालू शकता. ठीक आहे, म्हणजे जे मीना भरलेलं आपण कसं आपल्याकडे असतं तसं हे पोलकीमध्ये डिझाईन असतं. हे पोलकीचे पॅचेस असतात असे, त्याच्यामध्ये तो वर्क केलेला आहे. हे खाली तर हे मशीन मध्ये बनतं, मग स्टिक ऑन हे पोलकीचं करतात. आता हा कशावर जातो, हा मी नऊवारीवर पण घातलेला आहे. हा माथापट्टी, हे माथापट्टीला यूज केलं आम्ही, डस्ट वाले काहीतरी वेगळं म्हणून असं. ठीक आहे, यूज तुम्ही कशाचा गोल्डन शाईन मध्ये. सध्या हे ट्रेंडिंग चालू आहे, हे टिपिकल झालं. कोल्हापुरी पण आहे आमच्याकडे, कोल्हापुरी वगैरे, बट गेरू फिनिश वेगळं झालं, मॅट फिनिश टिपिकल वेगळे, गोल्डन फिनिश हे वेगळे. लक्षात घ्या. आणखीन एक फिनिश मी तुम्हाला नवीन आलेलं दाखवते, कुणालाच माहिती नाही आणखी. मेहंदी कलरचं फिनिश आलेलं आहे आता. ठीक आहे, स्टोन मध्ये ऑक्सिडाइजेबल. पण हा सेम गोल्डन असेल तर हा लवकर नाही जाणार. आता काय होतं, साऊथ मध्ये काही साडीज अशा असतात ज्याच्यावर सिल्वर कलरचं वर्क असतं, ती जरी असते, त्याच्यासाठी हे जास्त ट्रेंडिंग असतं. गोल्डन वाल्यांवर हे नाही जाणार, आणि सिल्वर वाल्यांवर टिपिकल नाही जाणार. कुठल्या नेक जाणार, हा ब्रॉड स्क्वेअर शेपला जाणार, ब्रॉड मटका वगैरे असा डीप एखादा नेक त्याच्यावर हा जाणार, कारण हा फुल नेक फुल आहे ना, त्याच्यामुळे है ना. फिनिशिंगच तशी आहे, आणि त्याचा लुक असा आहे की हा रजवाडीवर प्रॉपर जातो. पण नाहीये, रजवाडी पण नाहीये, हा अँटिक मध्ये पण जात नाही, हा ना ट्रॅडिशनल असं एक त्याला म्हणू शकता. हा आहे ना प्रॉपर साऊथच्या साडीवर जातो, साऊथ सिल्कवर. प्रॉपर फिनिश, येल्लो गोल्डन पण नाहीये, मीडियम येल्लो आहे. खूप असा तो ब्राईट पण वाटत नाही, खूप डल पण वाटत नाही. हा साडीवर जाणार. स्टोन सेट, हा कॉपर सेट कशावर जाईल, ज्याच्यावर फिनिशिंग गोल्डन पण आहे, रोज गोल्ड पण साडीवर जाईल. हा तुम्हाला एखाद्या रजवाडी लुक मध्ये सुद्धा तुम्ही कॉपर सेट असल्यामुळे घालू शकता आरामात. पण हा लेहंगावर नाही जाणार, आणि तो वेगळाच वाटेल लेहंगावर. खालचा खूप जाईल, पण वरचा लेहंगावर नाही जाणार, कारण चोकर येतो, तो हँग होतो इकडे. ठीक आहे, प्लस पर्ल्स आहे त्याच्यामध्ये. प्लस काय आहे, बेस कसा आहे त्याचा, रोज गोल्ड आहे. आता बेसवर पण डिपेंड असतं, कसं की रोज गोल्ड जर बेस आहे तर तुमची लेहंगा जर तुमचा वेस्टर्न आहे तर ही ज्वेलरी त्याच्यावर पण जाईल, ब्रायडल आहे तर त्याच्यावर पण जाईल. पण येल्लोइश जर येल्लो गोल्डन जर तुमच्या लेहंगावर जर वर्क आहे तर हा बेस
त्याच्यावर व्हाईट दिसणार. आलं लक्षात? ते बनवतात. ठीक आहे, त्यांचं वेगळं ट्रॅडिशनल वाईज. महाराष्ट्रीयन आलं तर मग आपण मराठमोळी साज चूज करतो. म्हणजे काय, कोल्हापुरी, ठुशी असं काही.